बघा आजच्या लेक्चरला एवढं सगळं आपण बघायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ ईमेल, यूजिंग ईमेल, सोशल नेटवर्किंग आणि हे सगळं बघायचं आहे. यातलं बऱ्यापैकी आपलं सगळं झालेलं आहे ईमेलशी रिलेटेड. तरीसुद्धा फास्टमध्ये मी रिव्हिजन घेणार आहे. तुम्हाला माहीत आहे ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आणि ईमेलसाठी वेगवेगळं आपण ईमेलच्या प्रोव्हायडर्स बघितलेत बघा. कुठला ईमेल आहे तर ईमेलचे 4 पार्ट्स, आपण 3 पार्ट्स म्हटलेलं पण इथं 4 पार्ट्स दिलेत बघा. हेडर, सब्जेक्ट लाईन, बॉडी आणि सिग्नेचर. बरोबर आहे. हेडरमध्ये काय, त्या ईमेलचा विषय लिहायचा असतो. ईमेलचा विषय लिहायचा असतो. आपण ईमेलचे पार्ट्स बघितले. हेडरमध्ये जो ईमेल ज्याच्या कारणासाठी पाठवला आहे तो एका लाईनमध्ये विषय लिहायचा, त्याला सब्जेक्ट म्हणतो, हेडर म्हणतो. हेडरमध्ये काय काय सॉरी ते त्याला सब्जेक्ट म्हणतो. हेडरमध्ये काय असतं तर टू म्हणजे ज्याला पाठवायचा आहे त्याचा ईमेल आय डी, CC कार्बन कॉपी म्हणतो, BCC ब्लाइंड कार्बन कॉपी म्हटलं जातं, हे याच्यात असतं. त्यानंतर सब्जेक्ट लाईन सांगितलं, ईमेलचा विषय. त्यानंतर ग्रीटिंग्स, डिअर वगैरे, डिअर सर, डिअर मॅडम वगैरे ग्रीटिंग लाईन म्हटलं जातं. बॉडी म्हणजे ॲक्च्युअल मेसेज असतो. क्लोजिंग म्हणजे मेसेज म्हणजे थँक्यू फॉर युअर हेल्प असं आपण मेसेज टाकतो बघा. सही, सिग्नेचर असं म्हणतो. त्यानंतर CCचा अर्थ सांगितला कार्बन कॉपी, BCचा अर्थ काय ब्लाइंड कार्बन कॉपी. आपलं हे झालेलं होतं ते फास्ट सांगतोय. आता टॉप ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या कोणत्या आहेत? इंटरनेटची सेवा देणारे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, तसे ईमेलची सेवा देणारा ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस म्हणजे गुगलचं ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर कुठला? जीमेल आहे. त्यानंतर त्याला बघा हा जीमेल प्रोव्हायडर जीमेल आहे, जी ईमेलची सेवा देतं. आउटलुक आहे मायक्रोसॉफ्टचं, याहू मेल आहे, mail.com आहे, GMX आहे, rediff.com आहे, मोझिला थंडरबर्ड आहे, yahoo.com आहे. त्याच्यानंतर अजून काही आहेत बघा, hotmail.com मायक्रोसॉफ्टचं, AOL आहे, स्पार्कब्रिंग्स म्हणून आहे, ॲपलचं मेल आहे, मायक्रोसॉफ्टचं आउटलुक आहे. एवढ्या सगळ्या सेवा, प्रोटॉन मेल आहे. एवढ्या सगळ्या सेवांचं तुम्ही ईमेलसाठी वापर करू शकता. पण सगळ्यात जास्त आपण वापरतो कोणते? जीमेल, गुगल मेल, याहू मेल हे वापर केला जातो. ठीक आहे, हे झालं हे. मग ईमेल अकाउंट काढण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रोव्हायडरच्या वेबसाईटला लॉग इन करायचं, ईमेल आणि त्याचा युजर नेम पासवर्ड घ्यायचा आणि तुमचं अकाउंट काढलं जातं. तुम्हाला ठराविक स्पेस दिला जातो आणि त्याच्यामधनं तुम्ही ईमेल पाठवू शकताय. जे ईमेल इनबॉक्समध्ये काय असतात, आलेले इनकमिंग मेल सगळे कुठं असतात? इनबॉक्समध्ये असतात. इनकमिंग मेल मी हे सांगितलेलं फक्त थेरी थ्रू दाखवा लागले. जीमेलच्या वेळा दाखवले ना हे सगळं. इनबॉक्समध्ये आलेले मेल सगळे असतात. आउटबॉक्समध्ये समजा मी पाठवलाय पण त्याच्यापर्यंत माझ्याकडनं गेलेलं नाही, जाण्याची प्रोसेस चालू आहे, हे आउटबॉक्समध्ये असतं. ओके. सेंड बॉक्समध्ये गेलेला, आपल्याकडनं गेलाय, तो सेंड बॉक्समध्ये असतो. अशा पद्धतीनं आपण हे इनबॉक्स आउटबॉक्स बघतो. क्रिएटिंग अँड सेंडिंग ईमेल, न्यू मेल बघत असताना, न्यू ईमेल सेंड करत असताना आपण ॲड्रेस लिहितो, ईमेल आय डी, विषय लिहितोय, त्यानंतर बॉडी लिहितोय. फॉर्मॅटिंग करायचं असेल तर फॉर्मॅटिंग करता येतं, अटॅच फाईल करता येतं. हे सगळं मेल क्रिएट करताना करता येतं. हे आपण बघितलंय. त्याच्यानंतर एखाद्या ईमेलला रिप्लाय द्यायचा असेल तरीच बघितलाय. रिप्लाय ऑल सुद्धा ऑप्शन असतो. म्हणजे त्यांनी भरपूर जणांना ईमेल पाठवला असेल तर रिप्लाय ऑल ऑप्शन असतो. तुम्ही रिप्लाय म्हणजे मोबाईलला जसं देताय, व्हॉट्सॲपला रिप्लाय देताय तसं आहे बघा रिप्लाय. त्यानंतर फॉरवर्डिंग, आलेला ईमेल दुसऱ्याला पाठवायचा आहे, त्याला फॉरवर्डिंग ईमेल मेसेज म्हणतो. ठीक आहे. सर्चिंग ईमेल्स, एखाद्या इनबॉक्समधला मेसेज आपल्याला सर्च करायचा आहे, कधी पाठवलाय वगैरे, त्याच्या सब्जेक्टवरनं आपण सर्च करता येतो. त्यानंतर अटॅचिंग फाईल्स विथ ईमेल, ईमेलला फाईल अटॅच करून JPG, EXE फाईल पाठवता येत नाही, फक्त JPG, PDF, व्हिडिओ फाईल अशा पाठवता येतात. फक्त त्याची साईज किती पाहिजे? किती? ईमेल बरोबर फाईल किती असते? 25 MB. पण 25 MBच्या वरती फाईल असेल तर गुगल ड्राईव्हला जाते, ती अटॅच होते आणि गुगल ड्राईव्हची लिंक पाठवली जाते. लक्षात आलं? आपल्या गुगल ड्राईव्ह मधला स्पेस घेतं ते. 25 MBच्या वरती फाईल असेल तर गुगल ड्राईव्हला अपलोड होते आणि गुगल ड्राईव्हची लिंक त्याला दिली जाते, तरी फाईल गेली जाते. त्यानंतर ईमेल सिग्नेचर, आपण सिग्नेचर ॲड करतो. सेंडर्स नेम असतं, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, पत्ता, डिग्री वगैरे असतं बघा.
ते सगळं सिग्नेचर लाईन मध्ये असतं. हे आपण ईमेलचं बघितलं. आता आपण सोशल नेटवर्क बघायचं आहे. सोशल नेटवर्किंग आणि ई कॉमर्स भरपूर थेरी आहे. तसं या पीपीटीआय मध्ये आहे म्हणून मी आता घेतोय, नाहीतर मी सेपरेट घेणार होतो, पण आता होऊन जाऊ दे त्या पद्धतीनं. त्या सिक्वेन्सली एक चाललंय तर त्या पद्धतीनं जाऊ दे. सोशल मीडियावर सोशल नेटवर्किंग म्हणजे सोशल मीडिया साईट्स. एवढी ताकद आहे सोशल मीडियामध्ये. एखादी घटना घडली तर काही सेकंदात सगळीकडे व्हायरल होते. बरोबर आहे. कॉक्रोच जनता पार्टी बघितलं तर त्यानं एक पोस्ट टाकली, ती एवढी व्हायरल झाली की सगळी त्याला फॉलोअर्स त्याची रात्री कितीतरी वाढली. म्हणजे तो कोट्याधीश झाला त्या पोस्टमुळं. अशा पद्धतीनं लक्षात आलं. म्हणजे हे सोशल मीडिया ताकद आहे. मग सोशल मीडिया कशासाठी वापरतात, तर एखादा ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येतो. तो कशासाठी, तर कनेक्ट टू अदर्स, इतरांच्या बरोबर संपर्कात राहण्यासाठी, मेसेज करणं, मित्रांच्या बरोबर, मैत्रिणींच्या बरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी आपण सोशल मीडिया नेटवर्किंगचा वापर करतो. एखादी माहिती शेअर करायची आहे, इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे, फोटो व्हिडिओ शेअर करायचे आहेत, तुम्ही वापरू शकताय. रिलेशन बिल्ड करण्यासाठी वापरू शकताय. सोशल नेटवर्क हे पर्सनल आणि प्रोफेशनल पर्पजसाठी वापरतात. काही जण बिझनेस म्हणून बिझनेसचं अकाउंट काढतात आणि त्याच्या जाहिराती काढतात, आणि काही जण पर्सनल असतात. आपलं असतं ते पर्सनल अकाउंट असतं. बरोबर आहे. हे सोशल नेटवर्किंग झालं. मग सोशल नेटवर्किंग साईट्स मी पुढे घेणार आहे. कुठल्या कुठल्या आहेत, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ओके, हे सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत. त्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे सोशल नेटवर्किंग बरोबर, जे आता आपण घ्यायचं आहे, त्याला आपण ई कॉमर्स म्हणतो. काय, ई कॉमर्स. ई कॉमर्सचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री करणं, त्याला काय म्हटलं जातं, ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये बिझनेस असतात, कस्टमर असतात, या पद्धतीनं वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. मग तुम्हाला माहिती आहे ई कॉमर्सच्या वेबसाईट कोणत्या कोणत्या आहेत. ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, शॉपिफाय आहे, मंत्रा आहे, ईबे आहे, क्विकर आहे, OLX आहेत. ह्या एवढ्या सगळ्या वेबसाईट आहेत ज्याच्यामधनं आपण वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो. ह्या वेबसाईट सुद्धा काही वेगवेगळ्या पार्ट्समध्ये विभागले जातात. ते आपण बघणार आहे. ई कॉमर्स झालं. आता सोशल मीडिया नेटवर्क बघत असताना फेसबुक आपण बघूया. फेसबुकचं सगळ्यात आता फेसबुकच्या अगोदर आम्ही कॉलेजला असताना हे फेसबुक 2004 साली मार्क झुकरबर्गनं लॉन्च केलं. पण त्याच्या अगोदर ऑर्कुट नावाची वेबसाईट होती, जी अशीच फेसबुक सारखी किंवा इंस्टाग्राम सारखं पोस्ट टाकण्यासाठी होतं. ती कुणाला जास्त माहीत नव्हतं, कारण का पूर्वी मोबाईल नव्हते. 2004च्या दरम्यान इंटरनेटवरती जायचं आणि मग चॅटिंग वगैरे करायचं, परत मग दुसऱ्या दिवशी रिप्लाय आलाय का बघायला जायचं. लाईव्ह काही कम्युनिकेशन नव्हतं. लक्षात आलं. हे सगळं असं होतं. लाईव्ह कम्युनिकेशन करायचं असेल तर दुसऱ्या दिवशीची तारीख आणि वेळ आपण सांगायची आणि मग ते कम्युनिकेशन होत होतं. त्याच दरम्यान फेसबुक आलं. फेसबुक आल्यामुळं ऑर्कुट हे गुगलचं होतं. ऑर्कुट वेबसाईट गुगलची होती, आणि फेसबुक आल्यानंतर गुगलची ऑर्कुट वेबसाईट बंद पडली. चाललंच नाही. सगळ्यांच्या जसं आता इंस्टाग्राम ट्रेंडिंगमध्ये आहे तसं फेसबुक ट्रेंडिंगमध्ये होतं. फेसबुक कुणी तयार केलं, तर मार्क झुकरबर्गनं कॉलेजला असताना त्याच्या कॉलेजच्या वयात एक सोशल मीडिया वेबसाईट म्हणून त्यानं तयार केलं, आणि ते एवढं चांगलं चाललं की जगातल्या सगळ्या श्रीमंत व्यक्तीपैकी तो एक झाला, मार्क झुकरबर्ग. आता यातलं सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे फेसबुक जे आहे मार्क झुकरबर्गनं तयार केलं, आणि त्याच्यात पेजेस तयार करता येतात, ग्रुप पेजेस. फेसबुक पेज म्हणून येतं बघा. म्हणजे मोठमोठी सेलिब्रिटी लोक फेसबुक पेज तयार करतात, कारण का पेजला फॉलोअर्स, त्यांना फक्त आपण वन वे कम्युनिकेशन होतं. आपण फक्त त्यांनी टाकलेलं फक्त बघायचं, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. हे पेजेसला जातं. ठीक आहे. आता फेसबुक नावाची कंपनी होती, फेसबुकचं ॲप आणि फेसबुक कंपनी. नंतर काय झालं, फेसबुकनं इंस्टाग्राम सुद्धा खरेदी केलं, नंतर व्हॉट्सॲप सुद्धा फेसबुकनं खरेदी केलं, आणि नंतर त्यांनी नाव बदललं मेटा नावाचं. आता मेटा या कंपनीच्या अंडर 3 सॉफ्टवेअर आहेत. कोणती कोणती, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम. लक्षात आलं. ही 3 सॉफ्टवेअर आहेत. मी तुम्हाला इंस्टाग्रामवर पोस्ट कशी टाकायची शिकवणार नाही, हे सगळं नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टी सांगणार आहे, कारण का ह्या गोष्टी शिकवायच्या नाही आहेत, तुम्हाला माहिती आहेत सगळ्या. लक्षात आलं. त्यामुळं मी तुम्हाला जे माहीत नाहीत त्या गोष्टी सांगणार आहे.
फेसबुक मार्क झुकरबर्गनं 2004 साली तयार केलं. इंस्टाग्राम केविन थर्मस्ट्रॉमनं आणि मॅक ट्रिगरनं 2010 साली तयार केलं. पण आता त्याचा मालक कोण आहे? मार्क झुकरबर्ग, मेटा कंपनी. लक्षात आलं? व्हॉट्सॲप सुद्धा कुठल्या कंपनीचं आहे आता? मेटा कंपनीचं आहे. ओके, आता ह्याच्यावर सगळ्यात क्वेश्चन येतात, म्हणून हे मला शिकवायची वेळ येते. ठीक आहे, गुगल प्लस नावाची वेबसाईट होती, 2011 तरी झालती फेसबुक झाल्यानंतर, पण ती चालली नाही. गुगलची प्लस नावाची एवढं चाललं नाही, बंद पडलं गुगल प्लस. गुगलची एक सेवा होती सोशल नेटवर्किंग, गुगल प्लस नावाची, ती जास्त चालली नाही. आता ठीक आहे, एवढ्याबद्दल बघूया. त्यानंतर फेसबुकबद्दल बोललो. ट्विटर, आता ट्विटर बघा, ट्विटरबद्दल बोलूया. ट्विटरचा सध्याचा मालक आहे ॲलन मस्क. ॲलन मस्क टेस्लाचा मालक जो आहे, टेस्ला कंपनी काय करते? ऑटोमॅटिक कार तयार करण्यात अमेरिकेत फेमस आहे टेस्ला, म्हणजे विदाऊट ड्रायव्हर ऑटो ड्रायव्हिंग करणारी कार्स करण्यात फेमस आहे टेस्ला. आणि त्या टेस्लाच्या ॲलन मस्कनं ट्विटर खरेदी केलं. ट्विटरचा ओरिजिनल हे होतं, त्याचा पक्षी आहे बघा, लोगो काय असतो? पक्षी. आणि ट्विटरवरती पोस्ट करणं त्याला ट्विट म्हणतात. काय? ट्विट. ट्विटरवरती एखादी पोस्ट टाकली तर त्यानं ट्विट केलं म्हणतं. पण ॲलन मस्कनं ते 2006 साली ट्विटर तयार झालं, पण अलीकडे या 4-5 वर्षापूर्वी ॲलन मस्कनं ह्यानं खरेदी केलं आणि त्याचं नाव बदललं. काय झालं? एक्स. ट्विटरचं नाव सध्या काय? एक्स. लोगो सुद्धा बदलला. पक्षाचा लोगो होता तो काय झाला? एक्सचा लोगो झाला. लक्षात आलं? ट्विटरला मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट म्हटली जाते. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट का म्हटली जाते? तर ह्याच्यात मोठ्या पोस्ट फेसबुक सारख्या करता येत नाहीयेत. त्याच्यात लहान टेक्स्ट 140 कॅरेक्टर पोस्ट टाकता येतात. ट्विटरच्या युजर नेमला हँडल म्हणतात आणि फॉलोअर्स आपण वाढवू शकतो ट्विटरवर. हॅशटॅग असं एक ट्रेंडिंग टॉपिकवर हॅशटॅग करता येतं. जसं हॅशटॅग CCC केलं तसं हॅशटॅग करता येतं, असं हे ट्विटरचं सांगितलं. आता ट्विटरबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती आहे बघा. ट्विटर हे 2023 साठी ऑफिशियली एक्स नावानं आलं, पण त्याच्यापूर्वी ते ट्विटर नावानं होतं. पक्ष हा लोगो होता बघा पक्षाचा, आता तिथं एक्स लोगो झाला आहे ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे, 2021 साठी ॲलन मस्कनं हे खरेदी केलं. अशा पद्धतीनं ट्विटर झालं. त्याच्यानंतर लिंकिन आहे बघा, लिंकिनबद्दल बोलतोय मी. लिंकिन ही आता तुम्हाला माहीत पाहिजे अशी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. तुम्ही कुठलेही तुमचे जवळचं भाऊ वगैरे बहीण बाहेर कंपनीमध्ये मोठ्या जॉब करत असतील तर त्यांचं लिंकिन हे अकाउंट असतं. कारण का त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज अजून चांगल्या कंपनींना पाहिजे असतील तर लिंकिनवरती त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. त्यामुळे लिंकिनवरती खातं असणं गरजेचं आहे. लिंकिन ही पहिली जॉब ओरिएंटेड आणि एकमेव जॉब ओरिएंटेड सोशल मीडिया साईट्स आहे. प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी जॉब ओरिएंटेड सोशल मीडिया नेटवर्क साईट कोणती आहे? तर कोणती आहे? लिंकिन. लिंकिन हे सोशल नेटवर्किंग साईट्स आहे जी जॉब तुम्हाला देते. मग त्याच्यामध्ये तिथं जॉब देणारे आणि जॉब घेणारे दोन्ही असतात. तुम्ही त्याच्यात अकाउंट काढून तुम्ही जे काही करताय तुमचे प्रोजेक्ट, ते छोटे छोटे प्रोजेक्टचे पोस्ट करायचे. कुणी बघितलं तर तुम्हाला त्या जॉबच्या ऑफर येऊ शकतात. असं भरपूर जणांना जॉब मिळालेले आहेत. लक्षात आलं? प्रोफेशनल लोक IT मध्ये जॉब करणाऱ्या सगळ्यांचं लिंकिन अकाउंट असणार आहे. मी नंतर माझं लिंकिन अकाउंट दाखवणार आहे तुम्हाला. मी शक्यतो जास्त नाही वापरत, पण आज किती दिवसानं ओपन केलं तर मगाच्या बॅचला. ठीक आहे, लिंकिन लक्षात ठेवा. जॉब ओरिएंटेड सोशल मीडिया नेटवर्क कोणतं? लिंकिन. ओके. मायक्रोसॉफ्टनं नंतर खरेदी केलं ते. त्याचं 2003 साली रेडॉफनं तयार केलं होतं आणि मायक्रोसॉफ्टनं 2016 साली खरेदी केलं. हे लिंकिन झालं बघा. इंस्टाग्राम पुढचं सोशल नेटवर्किंग साईट्स आहे. इंस्टाग्राम आता ही अमेरिकन साईट्स आहे जी मेटानं खरेदी केले, ज्याचा वापर फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी केला जातो. जॉग्राफिकल टॅगिंग सुद्धा केलं जातं याच्यात. हॅशटॅग ट्रेंड्स वगैरे तयार करता येतात. इंस्टाग्रामवरती मला सांगा, फेसबुकवरती पोस्ट किती एका वेळा? जास्तीत जास्त 80 फोटो टाकता येतात फेसबुकवरती आणि व्हिडिओ भरपूर मोठा करता येतो. पण इंस्टाग्रामवरती 80 सेकंदाचा व्हिडिओ काहीतरी करता येतो इंस्टाग्रामवरती. तुम्ही सर्च करू शकताय, इंस्टाग्राम म्हणतो त्याला आपण. त्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग हे मगाशी ओपन झालं नव्हतं.
इन्स्टंट मेसेजिंग IM म्हणतो त्याला आपण. इन्स्टंट मेसेजिंग म्हणजे IM, चॅटिंग करणं. आता इन्स्टंट मेसेजिंग वेगळं आणि व्हॉट्सॲपला मेसेज करणं वेगळं. व्हॉट्सॲपला मेसेज करणं तो थोडा वेळ लागू शकतो, पण IM मध्ये, इन्स्टंट मेसेजिंगमध्ये लगेच मेसेज जातात. मग चॅटिंग वेबसाईट वापरले जातात. मग चॅटिंगमध्ये फेसबुकला मेसेंजर आहे. फेसबुकला कुठला तो चॅटिंगसाठी मेसेंजर नावाचा ॲप आहे फेसबुकचं. आणि इतर याला चॅटबोट नावाचे वेबसाईट आहेत ज्याच्यामध्ये आपण चॅटिंग करू शकतो. ठीक आहे, हे IM इन्स्टंट मेसेजिंग म्हटलं जातं. व्हॉट्सॲपसुद्धा तुम्हाला माहिती आहे. व्हॉट्सॲप आता हे सगळं माहिती आहे. व्हॉट्सॲप कुणी तयार केलं तर व्हॉट्सॲपचा सध्याचा मालक मेटा आहे. मेटा कंपनी कुणाची? मार्क झुकरबर्गची, जो फेसबुकचा मालक आहे आणि मेटाचा मालक आहे. लक्षात आलं हे. मग व्हॉट्सॲपमध्ये टेक्स्ट, व्हॉइस, व्हिडिओ मेसेज करता येतात, ग्रुप्स करता येतात. एका ग्रुपमध्ये किती मेंबर्स असतात? 256. बरोबर आहे. एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आता वाढवलंय, पण उत्तर तिथं प्रश्न येणार 256च द्या. ओके, या पद्धतीनं आपण व्हिडिओ, इमेजेस वगैरे शेअरिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. व्हिडिओ शेअरिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. आता टेलिग्राम मेसेंजर आहे बघा. टेलिग्राम आहे. टेलिग्राम हे कॉमनली नोन टेलिग्राम म्हणतात. क्लाउड बेस्ड क्रॉस प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया. इन्स्टंट मेसेजिंग करण्यासाठी पण त्याचा वापर केला जातो. 2013 साली याचा लॉन्च झाला. अँड्रॉइडवरती हे चालतं. टेलिग्राम सगळीकडेच चालतं. आता टेलिग्राममध्ये बघा नेटचा पेपर लीक होतात म्हणून टेलिग्रामवर बंदी घातलेली बघा. टेलिग्रामवर का? तर टेलिग्राम ही अशी नेटवर्क्स आहे ज्याच्यामध्ये किती पण लोकांचा एखादा ग्रुप करता येतो. जसं मी व्हॉट्सॲपला ग्रुप सांगितलं 256 जणांचा, तसा टेलिग्रामला व्हॉट्सॲपचं पण लिमिट वाढवलंय, 500च्या वरती करता येतात आता. त्यानंतर टेलिग्रामला किती पण अनलिमिटेड ग्रुप करता येतो. व्हिडिओ शेअरिंग, लिंक शेअरिंग, फाईल्स कुठल्याही पाठवता येतात. मोठमोठे पिक्चर टेलिग्रामवरूनच डाउनलोड केले जातात, लोक करतात. लक्षात आलं. त्यामुळे टेलिग्राम ॲपवरती बंदी नीटच्या पेपरच्या वेळा घातलेली बघा. आता ब्लॉगबद्दल मी बोललोय. ब्लॉग तयार करून दाखवलेत. ब्लॉग्स बघा. ब्लॉगचं वेबब्लॉग म्हटलं जातं. ट्रंकेशन त्याचं वेबब्लॉग आहे. वेगवेगळी इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. आपण टेक्स्ट पोस्ट करत असतो त्याच्यात. ओके, वेबपेज सारखं काम करतंय. हे ब्लॉगर म्हणतो बघा. जो ब्लॉग लिहितो त्याला काय म्हणतात? ब्लॉगर म्हणतात. ओके, मी हे सांगितलेलं आहे ब्लॉग कसा तयार करायचा. आपण मागच्या लेक्चरला बघितलंय. त्यानंतर ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता ई कॉमर्सचे वेगवेगळे मी सांगितलं. आता ई कॉमर्स म्हणजे काय? तर इंटरनेटवरती वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणं, ह्याला काय म्हटलं जातं? ई कॉमर्स म्हटलं जातं. मग ई कॉमर्सचे प्रकार आहेत. ते प्रकार आपण बघूया. त्यामध्ये पहिला प्रकार आहे बघा, बिझनेस टू कंझ्युमर. काय? बिझनेस टू कंझ्युमर. त्याला B2C म्हटलं जातं. काय? B2C. एखादा बिझनेस ज्यावेळेला एखादा बिझनेस डायरेक्ट कस्टमरला वस्तूची विक्री करत असेल तर त्याला B2C म्हणतो. मी Amazon वगैरे आहे बघा, डायरेक्ट त्या कंपनीकडनं तुम्हाला वस्तू विक्री केली जाते. मध्ये डीलर, रिटेलर असं कोण नसतं. त्याला B2C म्हणतात. B2B म्हणजे एखादा बिझनेसकडनं, एखाद्या कंपनीकडनं दुसरा मधला रिटेलर किंवा डीलर वस्तू खरेदी करणार, त्याला B2B म्हणतो. B2B, बिझनेस टू बिझनेस. लक्षात आलं. बिझनेस टू कस्टमर, ज्यावेळेला एखादा कंझ्युमर म्हणजे कस्टमर जेव्हा बिझनेसकडनं वस्तू खरेदी करतो त्याला B2C म्हणतो. लक्षात ठेवा, B म्हणजे बिझनेस आणि C म्हणजे कंझ्युमर किंवा कस्टमर. कंझ्युमर म्हणजेच कस्टमर येतं बघा. कंझ्युमर टू कंझ्युमर. आता एखादा कंझ्युमर दुसऱ्या कंझ्युमरकडनं वस्तूची खरेदी करत असेल तर त्याला कंझ्युमर टू कंझ्युमर म्हणतो. म्हणजे आपण मार्केटमध्ये गेलो आणि शेतकऱ्याकडनं वस्तू खरेदी केली, बाजार खरेदी केला, C2C झालं. कंझ्युमर टू कंझ्युमर. बरोबर आहे. तसं एक आहे. अजून एक वेबसाईट सांगायचं झालं तर OLX माहिती आहे तुम्हाला? OLX आहे, क्विकर आहे, ज्या जुन्या वस्तू खरेदी विक्री करण्यासाठी वापरलं जातं. मग OLX वरती काय केलं जातं? OLX वरती ज्याला वस्तू विकायची आहे, मला समजा माझा मोबाईल विकायचा आहे, गाडी विकायची आहे, मी त्याचं मॉडेल वगैरे पोस्ट करणार OLX वर, आणि ज्याला वस्तू खरेदी करायचं आहे तो त्या एरियानुसार सर्च करतो आणि ते कम्युनिकेशन करतात, चॅटिंग करतात, आणि त्यांचा व्यवहार जर ठरला तर ती एकदम भेटून वस्तू
खरेदी विक्री करू शकतात. लक्षात आलं? त्यामुळे हे C2C झाले. एक कंझ्युमर दुसऱ्या कंझ्युमरला वस्तू विकतो. हे OLX आहे, क्विकर आहे, eBay आहे, ह्या वस्तू केले जातात. आता OLX वरती सुद्धा फ्रॉड चालू आहेत. OLX वरती फ्रॉड चालू आहेत आणि तो फ्रॉड आपण इथं भरपूर ओळखलेत. 2-3 फ्रॉड मी इथं ओळखल्यानंतर पेपरला बातमी आली. कारण का एक जण आलता XYZ गावातला होता आणि त्याचं काय झालं, आर्यातला होता आणि त्यांना म्हटलं की असं असं मला वस्तू खरेदी म्हणजे OLX वर वस्तू. तो काय म्हटला, माझ्या भावानं आर्मीतनं वस्तू टाकली, फोन टाकलाय, पाठवलाय आणि तो मला खरेदी करायचा म्हणला. त्यामुळं खरेदी करायचं असं म्हटला. OLX वर काय झालं, OLX वर तो आला असं असं मला पैसे पाठवायचे आहेत म्हणला, मी तुम्हाला पैसे देतो. मग आम्ही पूर्वी पैसे पाठवायची एवढी सेवा नव्हती, एक 5-7 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी. मग त्याला मी सांगितलं एवढे 100 रुपये बसणार. ठीक आहे म्हटलं. 5,000 पाठवलं, 100 रुपये दिलं, 5,000 एक्स्ट्रा आणि ते 100 रुपये दिले. त्यानंतर परत म्हटला, तो फोन केला, तुम्ही तो समोरचा म्हटला तुम्ही लेट झालाय आणि पाठवा, 1500 रुपये तुम्हाला दंड बसला, पाठवा म्हटला, तुम्हाला येतात म्हटलं. अरे म्हटलं बरं पाठवलं. मी काय त्याचे पैसे घेणार होतो, मी काय सोडणार नव्हतं. परत म्हटलं असं 3 वेळा केलं. त्याला म्हटलं थांब, नेमकं काय प्रकार आहे सांग म्हटलं. तर तो म्हटला, त्यानं खोटं सांगितलेलं. तर म्हटला मी OLX वर अशी वस्तू बघितलेली, आर्मी मॅनकडून वस्तू खरेदी केली आणि आर्मी मॅन तो खरेदी करून घेऊन यायला, वस्तू घेऊन यायला आर्मी ऑफिसमधनं. त्याला कुठं आहे म्हटल्यावर नाही म्हणायचं. मी स्वतः बोललो त्याच्याबरोबर, नाही मी जवळच आहे, 2 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे असं म्हणायचं. ठिकाण सांगता येत नव्हतं त्याला नेमकं कुठं आहे. लक्षात आलं का? नेमका आर्मीतला एक व्यक्ती आलता. आर्मीतला कोणी माणूस कुठली वस्तू घेऊन येत नाही म्हटला. त्याला विचारलं तर काय, त्याला विचारलं, तो म्हटला असं असं. त्याचा फोटो दाखवलाय म्हटला. त्यानं त्याचं पॅन कार्ड दाखवलं, आधार कार्ड दाखवलं, आर्मीतलं कार्ड दाखवलं आणि आर्मीत बसलेला फोटो दाखवला. मी निखिलला म्हटलं जरा गुगलवर सर्च कर. गुगलवर सर्च केला, आर्मी मॅन इन आर्मी ऑफिस, आला फोटो जो त्याला दाखवलेला तो आला. आर्मी कार्डचं, आर्मी मॅनचं ऑफिसचं कार्ड त्याला जे दाखवलेलं ते आलं. त्यानं सगळं नेटवरनं डाउनलोड करून ह्याला पाठवलेलं. लक्षात आलं का? आणि तू फसला, 10,000ला तरी फसला. ते काय मी सोडले नाहीत पैसे सोडा, पण तू फसला. ठीक आहे, आमचा काय तोटा नव्हता. त्यानं खरं न सांगितल्यामुळे त्याचा तोटा झाला. नंतर ही बातमी पेपरला आली की असं असं व्हायला लागलं आर्मीच्या नावाखाली हे. नंतर पण मी तो आधीच गेलो. त्यानंतर फेसबुकवरती पण असंच हे होतं. फेसबुकवरती पण आमचा मित्र कारवाडीचा युवराज दुसरा, तो एक्सपायर झालेला, त्याच्या अकाउंटवरनं मला मित्राचा फोन आला की असं असं त्याच्या अकाउंटवरनं हे यायला लागले, रिक्वेस्ट यायला लागले पैसे मागायचे मित्रासनी. तर मला पैशाची गरज आहे. मला माझ्या मित्राच्या एका बातमीचा फोन आला की म्हटलं अरे युवराजच्या अकाउंटवरनं मला असं 5,000 पाहिजेत म्हणून मेसेज आला. मला समजेना, म्हटलं युवराज आहे का नाही, युवराज तर एक्सपायर झालेला. म्हटलं झालंय, होय होय. मग त्या म्हटला मला कन्फ्युजन झालंय म्हटला. मग त्याला म्हटलं, तो म्हटला जरा कळव. मग आम्ही त्याच्या दादाला कळवलं आणि ते दादा त्याचा जाऊन ह्याला पोलीसच्या हेडक्वार्टरला जाऊन तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी पेपरला पहिल्या पानावर बातमी असते की असं असं व्हायला लागलंय मला. म्हणजे एवढं हे फ्रॉड असतात पैशाचे. नंतर असे फ्रॉड सापडले. ठीक आहे, म्हणजे सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट आहे. समोरची व्यक्ती तीच असेल अशी खात्री नाही. मुलींनी खास करून जपून राहायचं. समोरचा बोलणारा मुलगा असेल, मुलगी असेल, खरी बातमी शेअर करत नाहीत. लक्षात आलं? त्यामुळं त्या पद्धतीनं काळजी घ्यायला लागते. कुठलाही डिसिजन सोशल मीडियावरती अट्रॅक्ट होऊन घ्यायचा नाही. हे OLX सांगितलं. कन्झ्युमर टू बिझनेस, डायरेक्ट बिझनेस एखादा समजा डीमार्ट असेल, डीमार्ट बिझनेस आहे ना, डीमार्ट डायरेक्ट भाजीपाला शेतातनं खरेदी करत असेल तर कन्झ्युमर टू बिझनेस डायरेक्ट हे झालं. अशा पद्धतीने प्रकार आहेत बघा हे बिझनेसचे प्रकार. आता त्याच्यानंतर नेटिक्विट्स, ही मगाशी वेबसाईट ओपन झाली नव्हती, लक्ष द्या. नेटिक्विट्स इंटरनेटवरती पाळायचा शिष्टाचार, त्याला काय म्हटलं जातं? नेटिक्विट्स. म्हणजे एक शिष्टाचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्यावेळेला आपण ईमेल पाठवत असतो, मी सांगायचा राहिला होता ईमेलच्या वेळा, जेव्हा ईमेल पाठवायचा असतो त्यावेळेला ईमेल कधी कॅपिटल लेटरमध्ये पाठवायचं नाही. कॅपिटल लेटरमध्ये एखादा मेसेज केला तर त्याचा अर्थ होतो तुम्ही रागावून, चिडून, रूडलीपणे रिप्लाय देताय. समजा तुम्ही जॉबसाठी अप्लाय करताय आणि कॅपिटल लेटर, तुमचा मेसेज कोण बघणार पण नाही. अलिखित नियम्स म्हणजे नेटिक्विट्स म्हणतो, बरोबर आहे. नेटिक्विट्सवर इंटरनेट एथिकिट्स म्हणतो. एथिकिट्स म्हणजे नियम,
इज अ सेट ऑफ गाईडलाईन्स फॉर बिहेविंग अप्रोप्रिएटली ऑनलाईन. ऑनलाईन कसं वागायचं ह्याची गाईडलाईन्स म्हणजेच काय, नेटिक्विट्स किंवा इथिक्विट्स. लक्षात आलं का? बी रिस्पेक्टफुली, समोरच्याला रिस्पेक्ट ठेवा, समोरच्याचा आदर राखा. तुम्हाला माहित नाही ती समोरची व्यक्ती कोण आहे, किती आहे, तर रिस्पेक्टफुली बोला, डिअर सर, मॅडम वगैरे अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. बी प्रोफेशनल बोललं पाहिजे. स्पेलिंग आणि ग्रामर मिस्टेक टाळल्या पाहिजेत. उगच विनाकारण लांबड लावायची नाहीये, तेवढंच पॉईंट क्लिअर केले पाहिजेत. बी ए केअरफुल व्हॉट यू शेअर, तुम्ही काय शेअर करताय त्याच्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. डोंट ओव्हर शेअर, गरजेपेक्षा जास्त माहिती शेअर करू नका. प्रोफेशनली जेवढं पाहिजे गरजेचं आहे तेवढंच द्या. नाहीतर मी तुमचं नाव काय, गाव काय विचारलं, मग कुठं राहताय वगैरे डिटेल, मोबाईल नंबर विचारलं तर त्याचा गैरफायदा होऊ शकतो. बी केअरफुल व्हॉट यू शेअर. बी रिस्पॉन्सिबल, जबाबदारीनं वागा. एखादी पोस्ट करत असताना आपल्या पोस्टमुळं काहीतरी दंगल वगैरे घडू नये, काहीतरी मोठी घटना घडू नये ह्याची काळजी घ्या. कारण का तुम्ही बघितलंय हिंदू मुस्लिम वगैरे अशा घटना असतात, त्याच्यात कुणीतरी पोस्ट लावला तर त्याचा स्टेटस बघितला आणि कोल्हापुरात दंगल झाली, बरोबर आहे. अशा घटना घडू शकतात, त्यामुळे रिस्पॉन्सिबल वागा. बी माइंडफुल ऑफ फ्लेम वॉर्स, म्हणजे अशा पद्धतीचे पर्सनल अटॅक होईल असं काही काळजी घ्या. त्यानंतर बी प्रॉम्प्ट, रिस्पॉन्ड टू ईमेल्स अँड टेक्स्ट इन टाइमली मॅनर, म्हणजे एखाद्यानं रिप्लाय दिलाय किंवा मेसेज पाठवलाय त्याला वेळेत रिप्लाय द्या, जर ऑफिशियली गरजेचं असेल, बरोबर आहे. टाइमली रिप्लाय द्या. अशा पद्धतीचं जे नियम्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, नेटिक्विट्स. नेटिक्विट्सवर प्रश्न असतो, इंटरनेटवर पाळायचा शिष्टाचार, त्याला इंटरनेट एथिक्विट्स किंवा नेटिक्विट्स असं म्हटलं जातं. समजलं? ठीक. ईमेल, सोशल नेटवर्किंग अँड ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस. आता बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लाईक रेल्वे रिझर्वेशन, पासपोर्ट, ई हॉस्पिटल, याला ORS म्हणतो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टीम, ई हॉस्पिटल इज द एक्झाम्पल ऑफ ऑनलाईन रजिस्टर सिस्टीम. ओके. रेल्वेचं बुकिंग आपण करू शकतो. ई गव्हर्नन्स सेवा उमंग ॲपद्वारे वेगवेगळ्या वापरू शकतो. डिजिलॉकर काय मी सांगितलेलंच आहे, बरोबर आहे. आता हे बघूया. IRCTC नावाची वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईट ओपन करून दिली जाते. सॉरी, IRCTCचा फुल फॉर्म काय, इंडियन रेल्वे कॅथरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, बरोबर आहे. ह्या 1999ला ही एस्टॅब्लिश झाली, ज्याच्याद्वारे आपण बुकिंग, रेल्वेचं बुकिंग करता येतं. पाहिजे रेल्वेतनं प्रवास करताना खायला काय पाहिजे ते आधीच बुकिंग करता येतं, हे सगळं करता येतं. बघा, पासपोर्ट सेवा, आपल्याला पासपोर्ट्स काढण्यासाठी जी पासपोर्टची सेवा दिली जाते ते पासपोर्ट सेवा आहेत. पासपोर्ट सेवाची किती रिजनल ऑफिसेस आहेत विचारलं जातं. किती आहेत? 97 रिजनल ऑफिसेस आहेत. 37 रिजनल ऑफिसेस आहेत. पासपोर्ट सेवा म्हणून दिली जाते. बघा, मिनिस्ट्री ऑफ पासपोर्ट सेवा कुठल्या मंत्रालयाच्या अंडर येते? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, विदेश मंत्रालयाच्या अंडर येतं. बघा, त्यामध्ये बघा 37 रिजनल ऑफिसेस आहेत. RPOs जे आहेत 37. त्यानंतर 93 पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. 93 पासपोर्ट सेवा केंद्र आहेत आणि 424 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आहेत, POPs आहेत. लक्षात आलं? अशा पद्धतीने पासपोर्ट केलं जातं. ई हॉस्पिटल्स ज्याला ORS म्हटलं जातं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टीम. ऑनलाईन तुम्ही त्याला SaaS म्हणतो. SaaS म्हणजे काय? सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तुम्ही ऑनलाईन चेकिंग करून, ऑनलाईन जी तुम्हाला डॉक्टरांच्याबरोबर कन्सल्ट करून तुमच्या आजारावर उपचार दिले जातात. मग आयुष्यमान भारत डिजिटल मिसिंग आहे बघा, मिशन आहे, त्याच्या अंडरचं हे ई हॉस्पिटल येतं. अशा पद्धतीनं हे येतं. बघा, ई हॉस्पिटल मॉड्यूल्स कोणते आहेत? बघा, पेशंट रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे, ॲडमिशन, डिस्चार्ज, ट्रान्सफर आहे, बिलिंग आहे, क्लिनिक येतं. हे सगळे ई हॉस्पिटल मॉड्यूल्स आहेत. उमंग ॲप आहे बघा, ॲक्सेसिंग ई गव्हर्नमेंट सर्व्हिस ऑन मोबाईल युझिंग उमंग ॲप. एक उमंग ॲप तुमच्या मोबाईलमध्ये घेतलं की एवढ्या सेवा सगळ्या तुमच्या वापरता येतात. उमंग ॲपबद्दल सुद्धा प्रश्न आहेत. उमंग ॲपमधनं तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंटच्या डिजिटल सेवा दिल्या जातात. उमंग ॲपचं नाव आहे, फुल फॉर्म येतो बघा, युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन न्यू एज गव्हर्नन्स. हा फुल फॉर्म विचारला जातो. उमंगचा काय फुल फॉर्म आहे बघा, युनिफाईड
मोबाईल ॲप्लिकेशन हे सेम असतं. न्यू एज गव्हर्नन्स असं असतं. न्यू एज आणि गव्हर्नन्स एवढं लक्षात ठेवा, तेवढं येतं ते. डिजिटल इंडिया सर्व्हिस. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा आहेत? आधार कार्ड आहे, इन्कम टॅक्स फिलिंग आहे, डिजी लॉकर येतं, प्रॉव्हिडंट फंड येतं, फंडाची रक्कम वगैरे चेक करता येतं, पे गव्हर्नमेंट येतं, गॅस सिलेंडर बुकिंग येतं. ह्या सगळ्या ऑनलाईन सेवा येतात बघा. आणि शेवटचं आहे डिजी लॉकर. डिजी लॉकर हे क्लाउड प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे डॉक्युमेंट्स, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे 11 वेगवेगळ्या डिपार्टमेंटची डॉक्युमेंट्स घेता येतात आणि ते आपण कधीही वापरता येतं. बरोबर आहे. वेगवेगळ्या ई गव्हर्नमेंटचं काय म्हणतो आपण, डिजी लॉकर. डिजी लॉकरचा ॲप बघितलेला आहे आपण, आणि तुम्ही अकाउंट कसं काढायचं ते पण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं इथं आपलं थेअरीचा पार्ट आजचा संपलेला आहे. आपण काही वेबसाईट बघूया. त्यामधलं लिंकिन नावाची वेबसाईट बघूया. फेसबुक तुम्हाला माहिती आहे, फेसबुक इंस्टाग्राम मी सांगणार नाही आहे, दाखवणार पण नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ते सगळं. ठीक आहे. आता तुम्हाला माहीत नाही आहे ते लिंकिन वेबसाईट, जी जॉब ओरिएंटेड वेबसाईट आहे. लिंक्डइन म्हणा. लिंक्डइनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता. आता तुमचं जर जॉईन अकाउंट नसेल तर जॉईन नाव करा, आणि अकाउंट असेल तर तुम्ही साइन इन करू शकताय. मी साइन इन करतोय बघा. आत्ताच मी मगाशी साइन इन केलं सुनील मिठारी नावानं. माझा कोड माझ्या मोबाईलला येणार आहे. तो कोड आल्यानंतरच लॉग इन करता येणार आहे बघा. ईमेलला येतो. बघा, व्हेरिफिकेशन कोड 339456. तुम्ही तुमचं अकाउंट लिंक इन करू शकताय. आता लक्ष द्या, शेवटच्या टप्प्यात आहे. लिंक इन अकाउंट जे आहे ते लिंक इन अकाउंट प्रोफेशनल अकाउंट आहे. जॉबसाठी गरजेचं लिंक इन अकाउंट आहे. तुम्हाला इंस्टाग्राम सांगायला लागलं का? नाही आहे. तसं लिंक इन सुद्धा स्वतःला सांगायला गरज नसली पाहिजे. तुमचं तुम्ही बघायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही प्रोफेशनल टीचिंग शिकताय त्यावेळेला लिंक इनवरती तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. तुम्ही जे काही प्रोजेक्ट वगैरे किंवा शॉर्ट असाइनमेंट करताय त्या असाइनमेंट वरचेवर पोस्ट म्हणून लिंक इनला टाकत जावा. तुमचं कोणतरी व्हेरीफाय करत असतं आणि तुमच्या त्या परफॉर्मन्सवरनं जॉब तुम्हाला मिळू शकतो. लक्षात आलं? त्यामुळे लिंक इनवरती ॲक्टिव्ह असणं हे गरजेचं आहे. तुमच्या घरातली कोण भाऊ बहीण जर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये किंवा प्रोफेशनल कुठल्या पुणे मुंबईला असतील तर बघा, त्यांचं लिंक इन अकाउंट हे असणार आहे. लक्षात आलं? त्यामुळे हे माझं अकाउंट लिंक इन ओपन केलं आहे आणि त्याच्यामध्ये जॉब ओरिएंटेड बघा, टॉप जॉब स्पीक फॉर यू म्हटलंय. मी ॲज अ लेक्चरर म्हणून जॉईन केलं आहे लिंक इन अकाउंट माझं प्रोफेशनल. तर मला बघा, असिस्टंट प्रोफेसर इन AIML कुठलं, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे, इथनं मला हे आहेत. असिस्टंट प्रोफेसर पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस, सिनियर फॅकल्टी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. दिसतात का जॉब? म्हणजे हे जॉब ओरिएंटेड एकमेव आहे. मग त्यानंतर तुम्ही फॅकल्टी वगैरे, मला आलेल्या पोस्ट आहेत बघा, जुन्या पोस्ट आहेत जॉबशी रिलेटेड येतात. मोर जॉब्स फॉर यू आहेत बघा. जॉब ओरिएंटेड आहे. इथं तुम्हाला जॉब बघायला, इथं बास्केट दिसतं ना, बॅग, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोफाईलशी रिलेटेड जॉब बघायला मिळतात. म्हणजे ही जॉब ओरिएंटेड एकमेव लिंक इन वेबसाईट आहे जी तुम्हाला भविष्यात, आता नको असली तर भविष्यात ही उपयोगी 100% आहे. ठीक आहे. या पद्धतीने आहे बघा. जॉब वेगवेगळे दाखवले जातात. समजा मला कम्प्युटर टीचर व्हॉलंटरी राहू दे, पण समजा मला एखाद्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे, असिस्टंट प्रोफेसर, चांगलं बघूया, MIT युनिव्हर्सिटीत बघूया, MIT युनिव्हर्सिटीत अप्लाय करायचं आहे. तर मी अप्लाय करतोय बघा. इज अप्लाय म्हटलं, इज अप्लाय म्हटलं तर ते अप्लाय करतं. आता मी अप्लाय नाही करत, इथं नेक्स्ट वगैरे करत जायला पाहिजे. ओके. अप्लाय केले की मला फोनवरनं पिडणार. ठीक आहे. त्यामुळे नाही अप्लाय करत. अशा पद्धतीने लिंक इन अकाउंट आहे. एवढंच नाही आहे, तुम्ही जसं फेसबुकवर इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताय तशा पोस्ट सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकताय आणि त्या पोस्ट सुद्धा बघू शकताय. मी काही ग्रुपला किंवा फ्रेंड्सला आहेत बघा, प्रोफेशनल पोस्ट असतात त्याच्यात शक्यतो बघा, प्रोफेशनल पोस्ट असतात. आता हा रोहन डेंगे सडोलीचा आहे बघा. नाही, रोहन डेंगे आमचा विद्यार्थी आहे. त्यानं एक मॉनिटरिंग डॅशबोर्ड तयार केला आहे, तो टाकलाय बघा. म्हणजे त्याला हा उपयोग, हा क्लासला आहे पुण्यातला,
त्याला माहिती आहे लिंकिनचा उपयोग कसा आहे, त्यामुळे तो आता तिथं हा डॅशबोर्ड केलेला जे काही काम केलंय तो शेअर करत असतो. बघा शेअर केलेला आहे हे डॅशबोर्ड तयार केलेला, त्यानं तयार केलेली वेबसाईट EC2 मॉनिटरिंग डॅशबोर्ड युझिंग प्रोमेट्रिक ग्राफाना असं हे तयार केलेलं त्यानं दाखवलंय बघा. म्हणजे इथं अशा पोस्ट का टाकतात तर त्याला इव्हॅल्युएट केलं जातं आणि तुम्हाला जॉब केले जातात. आता इथं वेगळे येतात बघा, फ्रेंडची रिक्वेस्ट सुद्धा चॅटिंग केलेलं चॅटिंग सुद्धा बघायला मिळतं. इथं मेसेज पण आहेत बघा, चॅटिंगचे मेसेज इथं मेसेजिंग आहे बघा. मेसेजिंगमध्ये मला आलेले मेसेज बघा, लिंकिन दीपक छचवेडिया म्हणून आहे, दत्तात्रय मिटील आहेत, अभिषेक डवरी हे स्टुडंट आहेत सगळे आहेत बघा. अविनाश पाटीलनं तयार केला, हा सडोलीचा अविनाश पाटील आहे बघा. हा आता MCA झालाय. आपलं मोबाईलचं ॲप त्यानं तयार केलंय. त्यानं लिंकिनला काय केलंय ते दिलंय बघा 4 स्टेप्स. हां आता इथं जर दिलं अविनाश पाटील आपलाच आहे का बघूया, सडोलीचा हाच आहे. इथं बघा त्यानं आपला पण उल्लेख केला बघा असेल बघा, दिशा कॉम्प्युटर म्हणून उल्लेख केला असेल कुठंतरी, कारण का तो जॉब दिशा कॉम्प्युटरमध्ये करतोय असं दाखवलंय त्यानं बघा. सॉफ्टवेअर इंजिनियर जावा कोटलिन पायथॉन C++ सगळं व्हेरीफाय केलंय. त्यानं टाकलेल्या पोस्ट आहेत. अविनाश स्टार्टेड ॲट दिशा कॉम्प्युटर 15 years आफ्टर यू डिड, म्हणजे तो जॉब करते असं दाखवलं इथं आमच्या इथं त्यानं कंपनीमध्ये. त्यानं आपली दिशा कॉम्प्युटरचं ॲप पण तयार केलंय. दिशा कॉम्प्युटरचं ॲप पण केलंय. अशा पद्धतीनं आपण हे लिंकिन वापरता येतं. मी साइन आउट करतोय बघा, साइन आउट करतोय. साइन आउट केलं, बाहेर पडलं, हे लिंकिन झालं. असंच लिंकिन सारखं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. त्यानंतर आणखीन काय सांगितलं, फेसबुक इंस्टाग्राम. त्यानंतर OLX आता ऑनलाईन खरेदीचे प्लॅटफॉर्म आहेत बघा. ऑनलाईन खरेदीचे प्लॅटफॉर्म आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता इथंच थांबूया, कारण का कुठल्या लेक्चरला मी सांगितलेलं नाही आहे. एवढंच आपण बघूया आणि इथंच आपण थांबूया. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला राहिलेलं बघूया.